साठविला हरीजी हृदय मंदिरी बस एवढंच। त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार। हरियाला हाता मग कैची भय चिंता। त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी काही उरोने दिमुरी। त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा। देवरती उदारा सोपा देव देवरती उदारा सोपा देव देवरती उदारा सोपा देव। नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रे जननी देवाची आद्यत्रे जननी देवाची आद्यत्रे जननी देवा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती मुद्रा सोपान देवा निवृत्ती मुद्रा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती मुद्रा सोपान देवा निवृत्ती मुद्रा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुरु सुधारी। बरण रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देवो मोहि हरौ कलेश दुका। महिम्न पारन्ते परम विदिशो यद्य सदृशि। स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्तु गिरः। अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन्। ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः विठाला 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 विठ्ठल विठ्ठल साठविला हरीजी हृदय मंदिरी। त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार। अच्छा बस 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 पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा साधू संतांच्या जीवनातली क्रांती सांगणारा अभंग आहे। विठाला 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 विठाला। अभंगाच्या दृष्टीने आपण गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पैकी अल्पसा पर्याय आहे। आपल्या या वाहेगाव सातारा गावी गेल्या अनेक वर्षापासून साधू संतांच्या आशीर्वादातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपला अखंड नाम सप्ताह चालू होतो। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी वाहेगाव, सगळी तरुण मंडळी वाहेगावकर, या सगळ्या तरुण मंडळीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं सगळा काटे परिवार आहे आपल्या गावाला। या संबंधातून आमचे मुकुंद महाराज महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंग वादक, ताकदीचा वादक आहे,
या भागाचे प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. त्यांचे सौभाग्यवती पण कीर्तनकार आहे सुलोचनाताई. आणि मुकुंदा महाराजांनी संपर्क केला, गावकऱ्यांनी संपर्क केला आणि सगळ्यांच्या माध्यमातून आज आपल्या पवित्र या वाहेगाव नगरीमध्ये माझं दुसऱ्यांदा येणं आहे. एक 5-6 वर्षापूर्वी आलो होतो, आठवतंय मला. जन्म आलो त्याची आजी फळं झाली साची, असा अभंग घेतला आठवत. संतोष महाराज वनवे 2-3 जण माझ्याबरोबर आले होते. बरेच एक 5-6 वर्ष झाली त्याला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा सप्ताहाचं नियोजन झालं तेव्हा सगळ्यांनी आग्रह केला की महाराजांची तारीख मिळते का बघा. आणि सगळ्यांच्या प्रेमाखातीर आज आपल्या या वाहेगावच्या सप्ताहामध्ये कीर्तन करण्याचं नियोजन आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या मराठवाडा या परतूर प्रांतामध्ये जी गायक मंडळी उपस्थित आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्र गाजवणारी सगळी विद्यमान गायक वादक आपल्याला आज गायला वाजवायला आहेत. संगीत विशारद, भजन सम्राट, प्रथमच चालू गायली अशी वैष्णव वारकरी एकनाथ महाराज काकडे महाराज, त्यांना माझं वंदन. आमचे ब्रह्मा महाराज येवले हो, अगदी वारकरी चालीचा प्रमाणाच्या चालीचा बादशाह या भागातलं ते आहेत. ब्रह्मा महाराजांनाही वंदन. दुसरे आमचे संजू महाराज, अतिशय त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. खूप गोड चाली म्हणतात, वारकरी चालीचा ठेवा आहे, कायम हसणं स्वभाव आहे. आपल्याच भागात राहतात महाराज, हरिभक्तपरायण आमचे संजू महाराज, संजय महाराज, त्यांनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील परतूर तालुका, जालना जिल्हा, घनसांगवी तालुक्यातून इकडची सगळी टाळकरी मंडळी, मागं चाल म्हटलेले बळीदादा महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आपण सगळे छोटी मोठी बालगोपाल संस्थेतली मंडळी, आपण सगळी टाळकरी, बसलेल्यापैकी मृदंगाचार्य आमचे मुकुंदा महाराज, त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या सौभाग्यवती आहे सुलोचनाताई, त्यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन झाले, त्यांनाही वंदन. आमच्या भगिनी महाराष्ट्रभर सध्या भागवत कथेच्या बाबतीमध्ये 1-2 नावं प्रसिद्ध झालीत. त्याच्यामध्ये आमची सोनाली ताई करपे आहे आणि दुसरी आमची शारदाताई आहे. फार मोठं नाव झालं. गायन करता करता, भजन म्हणता म्हणता भागवताची कृपा झाली त्यांच्यावर, ज्ञानोबारांची कृपा झाली. उभा महाराष्ट्र अगदी त्यांच्या कथेचा दिवाना झाला. अशा आमच्या शारदाताई मापारी, त्या पण कथा असून कोणी थांबत नाही कीर्तनाला कथा असल्यावर, पण ते मोठ्या मनानं भावाचं कीर्तन म्हणून आलेले आहेत. शारदाताईंना वंदन, सुलोचनाताईंना वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, त्याच्यामध्ये आमचे बाळू महाराज आहेत. आधी करून आपण बसलेल्यापैकी काही महाराज मंडळी असाल त्यांना वंदन. सिस्टीम चांगली आहे, तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय. सगळ्या माता माऊल्या आल्याबरोबर त्या मुलींनी फार सुंदर शिवरायांचं, जिजाऊ मातेंचं गुणगान केलं, जय जयकार केला. त्या सगळ्या छोट्या छोट्या माझ्या बहिणीला, माझ्या मुलींना धन्यवाद. आपण सगळ्या माता माऊल्या आहात, त्यांना धन्यवाद. आपण सगळे पुरुष मंडळी, गावातली तरुण मंडळी, सगळ्या तरुण मंडळीनं खूप प्रोत्साहानं पंक्ती दिलेल्या आहेत. आजचे अन्नदाते भरपूर आहेत, पत्रिकेला नावं आहेत. या सगळ्यांनी आल्यापासून स्वागत केलं. सगळ्यांचं कोटी कोटी वंदन करतो. आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज, आधी करून आपण सगळी, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. वाहेगाव या नावामध्ये गावाचं नाव राहतं. पण अगदी गावच्या मातीला वंदन करतो. 2ही शूटिंगवाल्यांना वंदन करतो. एक विनंती आहे, हातानं टाळी नक्की वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. आणि 1-1.25 तास इतकं गोड कीर्तन आहे. कधी 10:30 वाजतील तुम्हाला कळणार नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे. थोडासा प्रवास माझा थोडा जास्त झाला, मी पुण्याहून आलो, पण तरीसुद्धा तुम्हाला वाटणार नाही की महाराज एवढे थकलेले आहेत. अतिशय गोड 1-1.25 तास भरभरून कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल 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 आपल्या पत्रिकेला मनोज जरांगी पाटलांचाही फोटो आलाय. फार बरं वाटलं बरं. चांगलं काम आहे. समाजासाठी लढणारा एक मराठ्याचा लढवई आहे मनोज जरांगे पाटील. मी कीर्तन केली 2 आंतरवाली. पहिलंही अगोदर केलं सप्ताहामध्ये, नेमकं पुन्हा ते उपोषणाला बसल्यानंतरही माझं कीर्तन झालं. यूट्यूबला आहे आणि सगळ्यांनी माझ्या क्लिपा पण पाहिलेल्या आहेत. मी तसा ओबीसी आहे बरं का, पण मी या मताचा आहे की तुम्हालाही आरक्षण मिळालं. तसं काही आमचं भांडण नाही, आमचा कोणताच. आणि सगळ्या महाराजांनी प्रचार केला याचा बरं का. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या ओबीसी कीर्तनकारांना अंतरवालीला जाऊन कीर्तन केली बरं. आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठ्यांनाही आरक्षण द्या आणि मिळालं पाहिजे. नक्कीच मिळणारच आहे. तुम्हाला लिहूनच घ्या माझ्याकडून. मिळणार काय की पैसे घेणारे आत्तापर्यंतचे बरेच जण आरक्षणाचा लढा देता देता निघून गेले, पण 1ही रुपया
आणि अभ्यासू व्यक्तिमत्व मिळालंय. मनोज जरांगी पाटलांसारखं फार गोड आहे महाराज माणूस. माझे जीवलग मित्र आहेत, मातोरी गाव आहे त्यांचं, पण महाकाळ्याला राहतात. मी पुढे बोलता बोलता सांगत राहील म्हणून त्यांचाही फोटो पत्रिकेला आपण टाकलेला आहे. तुम्हालाही धन्यवाद. आपणही उपोषणासाठी जवळजवळ 40 दिवस आष्टीमध्ये साखळी उपोषण आपण केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान वाहेगावचं होतं महाराज, या तरुण मंडळीचं होतं. आणि सगळ्यांनी आपल्या समाजातली मुलं शिक्षणासाठी गेल्यावर, आता हे पोरगा MPC झाला एक, त्यांचा सत्कार करायचा. आपल्या गावचा भाचा आहे. तुम्ही का कोणता आहे तो आलेला आहे? आपल्या गावचा भाचा आहे, त्याचा आपल्याला सन्मान करायचा. MPCत पास झाले ते. UPSC MPC असते ना, हो त्याच्यात पास झालाय. आता 2-3 महिन्यानं कलेक्टरच होतोय बघा. कलेक्टर झाला की नेमका जालना जिल्ह्याला यावा म्हणजे बरं होईल. अगदी योजना मिळतात. अशा ज्या परीक्षा राहतात याला आरक्षणाची गरज आहे. शिक्षणासाठी गरज आहे, आर्थिकसाठी गरज आहे. म्हणून त्यासाठी फार गरज आहे आणि ते लढा त्यांनी दिलेला आहे. आता मुंबईकडं आगेकूच आहे. मुंबई जर 50 लाख लोक गेले ना मुंबईला, 50च धरा, 50 लाख लोक जर मुंबईला गेले तर तुम्हाला खोटं वाटण एका दिवसात आरक्षण द्यावं लागेल महाराज. कारण मुंबई बंद पडले की पैसे बंद पडतात. मुंबई बंद तर आर्थिक बंद. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे वाटचाल चाललेली आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. जी मंडळी आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरलेली आहेत त्यांनाही धन्यवाद. सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रसिद्ध असा अभंग ऐका आपण निवडलेला आहे. तो अभंग असा आहे, साधू संतांनी या अभंगाद्वारे क्रांती सांगितली. देवाचा एक जन्म आहे, साधूचा एक जन्म आहे, तुमचा माझा एक जन्म आहे. पाळणा बांधलाय. ताईंच्या कथेमध्ये आपण भगवंताचा जन्म केला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. रामनवमीला, गोकुळ अष्टमीला, नृसिंह जयंतीला, वामन जयंतीला आपल्याकडे आपण देवाचा जन्म करतो. किंवा भागवत कथेमध्ये आपण देवाचा जन्म करतो. देवाचाही जन्म मृत्यू लोकात झालेला आहे. साधूचाही जन्म मृत्यू लोकात झालेला आहे. आणि तुमचा माझाही जन्म मृत्यू लोकात मिळालेला आहे. देवाने मात्र क्रांती करून, धर्माचं रक्षण करून आपला देह परत नेला. देवाला काही यावं जावं लागत नाही, तो मालक आहे. साधू संत तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले पण क्रांती करून गेले. जी माणसं क्रांती करतात त्यांच्या अभंग कीर्तन आहेत. एखाद्या माणसाचा अभंग नाहीये. आपण तयार केलेली कविता अभंग घेता येत नाही. आपण किती भारी म्हणणारे असू द्या, रुपप्पा आता लोचनीच म्हणावं लागतं. म्हणजे ज्यांनी क्रांती केलेली आहे त्यांचे फोटो घरात लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचंच का पूजन आहे इथं? हजारो राजे झाले जगात, त्यांचा फोटो का मांडला जात नाही? त्यांच्या फोटोला हार का घातला जात नाही? का तुम्ही एका वारकऱ्याच्या डोक्यावर फुलं घालता? का एखाद्या गायकाला का? ते संतांचे अभंग गातात. जे क्रांती करणारे माणसं असतात त्यांचे अभंग गायले जातात, त्यांचे फोटो लावले जातात. मुद्दा नीट ऐका. देवाचाही जन्म आहे, साधूचाही जन्म आहे आणि तुमचा माझाही जन्म आहे. त्याच्या साधू संतांनी मात्र क्रांती केलेली आहे. कुठं केली, कशी केली, अभंगात आहे. आता एक मुद्दा आणखी सांगायचा आहे. आपला जो जन्म मिळालाय हा पण क्रांती करण्यासाठी मिळाला, व्यसन करण्यासाठी नाही, टाइमपास म्हणून नाही, मजा म्हणून नाही. मग याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, नरदेह निधान लागली हाती. काय शब्द आहेत? उत्तम सार, उत्तम गती, उत्तम साधन मिळवण्याची ताकद आहे, उत्तम सार करण्याची ताकद या जन्मात आहे. बाकीच्या जन्मात ती करता येत नाही. तुम्हाला आणखी एक गंमत सांगू. माणसापेक्षा पशु पक्षामध्ये चांगले गुण आहेत. आपल्यापेक्षा पशु पक्षी चांगले वागतात बाळू महाराज. माणसं जे वागत नाहीत ना, पशु पक्षी चांगले वागतात. आपल्यापेक्षा चांगले गुण आहेत पण त्यांच्या जीवनात कीर्तन ऐकता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. वा, उत्तम मध्यम भोग भोगेती. पाठच आहेत प्रमाण. ते म्हटले जुनं ते सोनं असतं, त्यांनी प्रमाण दिलं लगेच बरं का. हो, पशु आपल्यापेक्षा चांगले गुण आहेत. तुम्ही एखाद्या पेपरला बातमी वाचा, अशी बातमी येते कधी कधी छापून की नागपूर सारख्या शहरात, जालना सारख्या शहरात, संभाजीनगर सारख्या शहरात मोठा दरोडा पडला. पडू नाही बरं का, पडू नाही, पण पेपरला बातमी येते. व मोठा जबरी दरोडा पडला. 10-20 लाखाचं सोनं चोरीला गेलं, 5-50 लाखाचा ऐवज गेला. आपण पेपरला वाचतो ब्रह्मा महाराज. आणि मग खाली टीप लिहिलेली असते, कंसामध्ये लिहिलेलं असतं की या दरोड्याचा शोध लावायला जालन्याचे पोलीस नाही, संभाजीनगरचे नाही, पुण्याचे विशेष पोलीस आलेले आणि ते नक्की त्याचा शोध लावतील. पेपरला बातमी. 1 महिना जातो, 2 महिने जातात, 5 महिने जातात.
आणि 5-6 महिन्यानं खाली पुन्हा पेपरला बातमी येते बाळू महाराज की पुण्याच्या विशेष पोलिसाला मुकुंद महाराज जालना शहरात पडलेल्या दरोड्याचा शोध लावता आला नाही, हैराण झाले, थकले, दमले, त्यामुळं राजीनामा दिला, पुण्याला निघून गेले. आता पडलेल्या दरोड्याचा शोध लावायला स्पेशल समृद्धी महामार्गानं नागपूरवरनं स्पेशल श्वान पथकाची गाडी निघाली. नीट ऐका बरं, स्पेशल श्वान पथकाची गाडी निघाली. श्वान म्हणजे कुत्रा आणि श्वान पथक म्हणजे बरेच कुत्रे, लाल पट्ट्याचे, काळ्या पट्ट्याचे, पांढऱ्या पट्ट्याचे, असे कुत्रे गाडीमध्ये भरले पोरांना. गाडी नागपूरवरनं निघाली. आता 4च तास लागतात, पूर्वी 8 तास लागायचे. आता समृद्धी फास्ट यायला लागला माणूस. 3 तासात महाराज नाशिकला चालला. समृद्धीने जालन्याला गाडी उतरली, बदनापूर मार्गे जालन्यामध्ये प्रवेश केला आणि ते कुत्रे गाडीतून उतरले. माझ्याकडे बघा, 15-20 दिवस पुण्याचे पोलीस शोध लावून हैराण झाले होते. प्रत्येकाची गाडीची डिग्गी तपासित होते पण मेळ लागला नाही. आणि कुत्रे त्या पथकातून उतरले आणि वाज घेत या कॉलनीत, त्या कॉलनीत, ह्या गल्लीत, त्या गल्लीत वाज घेत संध्याकाळीच रिपोर्टर पेपरला बातमी आली की कुत्र्यानं जे काम पुण्याच्या पोलिसाला जमलं नाही त्याचा शोध संध्याकाळीच एका दिवसातच लावला. जे काम पुणे पोलिसाला जमलं नाही ते काम कुत्र्यानं करून दाखवलं. म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? लवकर बोला वायगाव. कुणी? म्हणजे जे काम पुण्याच्या पोलिसानं केलं नाही ते कोणी केलं? तुम्हाला भाषा कळते ना माझी? कुत्र्याने केलं, बरोबर आहे. माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्यानं. कुत्र्याची रिकामी झालेली ती नका घेऊ, त्यानं घेऊ द्या. आपण नका घेऊ त्याची, त्याला घेऊ द्या. मी काय सांगतो, माणसापेक्षा आता तुम्ही महिला बसला, तिथे मुली बसलेल्या आहेत, या पोरींना मांजर आवडतं. मांजर आपल्या खेड्यापाड्यामध्ये मांजरीची लोकांना गरज असते. उंदरं जास्त झाले म्हणजे मांजरी लागतात. तसं आपण ते मांजरी पाळतो. नाद असतो एखाद्याला मांजर आवडतं, काहीला पाळायला आवडतं. मांजराचा एक गुणधर्म आहे, मांजर कवानीच येणार, तुमच्या दुधाच्या पातेला तोंड घालणार, दूध पिऊन जा. त्याला काही घेणं नाही बा तुम्ही महाराज काय कीर्तन काढत काय, ते येणार कवानीच त्याच्यामध्ये तोंड घालणार, पातेल्या दूध पिऊन जाणार. मांजराचा एकच रट्टा, हो दूध पिऊन जायचं, दूध पिऊन जायचं. एक दिवस काय झालं, एक पाहुणा आला घरी आणि दुधाच्या पातेल्या दूधच नाही, मांजर दूध पिऊन गेलं. शेजारच्या बाईकडे गेली, सखूबाई सखूबाई पाहुणे आले, एक लोटीभर दूध देता का? सखूबाईला दया आली, तिने एक लोटीभर दूध दिलं. पुन्हा 2-4 दिवसानं भाऊ आला, मांजर कवानीच दूध पिऊन गेलं. सखूबाई एक लोटीभर दूध देता का? भाऊ आलाय. पुन्हा 3ऱ्या दिवशी गेली, सखूबाई महाराज आले देतात. सखूबाईला राग आला. ती म्हटली, का ग तुला सांभाळता येत नाही का ग? रोजच माझ्या दारात भिकाऱ्यावणी भीक माग. भिकारी? एका लोटीच्या दुधासाठी बाईला बाई काय म्हटली? भिकारी. एवढा राग आला भिकारी शब्दाचा. घरी आली, इतकं टेन्शन घेतलं तिने. म्हटली मांजर घरात नसतं, दूध पिलं नसतं. बरं दूध पिलं नसतं तर हिच्या दारात जाण्याची पाळी आली नसती, ही मला भिकारी म्हणली नसती. मांजरानंच कुठानं केला. संध्याकाळी नवरा कामावून आला, उठा म्हटली उठा, हे मांजर एकदाचं उचला, याला गोणीमध्ये बांधा, एकदाचं हे मांजराचं काळं पांढरं करा, यानं मला ताण दिलाय. नवऱ्यानं लगेच ती गोणीमध्ये घातलं. वेळ नाही आपल्याला, ती गोणी बांधली. माझ्याकडे बघा, गाडीच्या कॅरियरला बांधली, गाडीला किक मारली. आपल्या या हायवेला लागला, चांगला हायवे झाला. आता इकडं नका, इकडंच धरू आपण. कुंभारी पिंपळगाव निघाला, आसनगाव निघाला, कुंभारी पिंपळगाव गेलं. कुंभारी पिंपळगावच्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीच्या मध्ये असे टर्न आहेत 2-4. त्या टर्नला तिथं काटेरी बन आहे, 2-4 काटेरी बन, 7-8-10 किलोमीटर 12 किलोमीटर अंतर कापलं. गोणीचं तोंड सोडलं, त्यातली मांजर सोडून दिली, गाडीला किक मारली, चालतच घरी आला. बायकोनं पाण्यास तांब्या दिला, एकदाचं मांजर गेलं, तिला आनंद झाला. तिनं ते पाण्यास तांब्या घेतला यानं गाड्यानं आणि घोट असा पाण्याचा पितोच. तेवढ्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं, मी आव म्याव, मी आले. बाई म्हटली घरात दूध आहे, घ्या कार्यक्रम करून. मला सांगा, साखरे महाराज यायचं तर ते पुढे येते, हे मला फाट्यावर न्यायला आले. रोज 2 कीर्तन करणारा महाराज, अभंगाचा पीस पाडणारा महाराज, हो चाली म्हणणारा महाराज. एखाद्या गावात जायचा, शारदाताई जाऊ द्या, नाही तर सुलोचनाताई जाऊ द्या, मुकुंद महाराज जाऊ द्या, साखरे महाराज जाऊ द्या, बळीदादा जाऊ द्या. नवीन गावाला जायचं तर त्याला गुगलवर मॅप घ्यावं लागतं. तिथंच का, डाव्या हाताला का, उजव्या हाताला का. अहो आपला पाहुणा परतूरला राहिलाय, परतूरला, तरी आपल्याला त्याचं घर सापडत नाही. महाराज मांजर कोणत्याही गल्लीत जाऊ द्या, परत वापस येत. चांगला गुण आहे की नाही? व्हायचं का मांजर व्हायचं? मांजरात चांगला गुण आहे ना, पण कुत्र्यामध्ये चांगला गुण आहे की नाही? शोध लावतोय, व्हायचं कुत्रं व्हायचं. महाराजांनी प्रमाण दिलं आपल्याला. फायदा नाही त्याचा,
कुत्रे भजन करू शकत नाहीत, मांजरी कीर्तन ऐकू शकत नाहीत, पुन्हा ऐका गाढव कीर्तनाला बसू शकत नाही. ते फक्त याच जन्मी घडी, बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे. टाळ वाजवता येत नाही, कीर्तन करता येत नाही, भागवत ऐकता येत नाही, रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, माळ घालता येत नाही. याच जन्मात आपल्याला क्रांती करता येते. महाराज काय क्रांती केली पाहिजे बरं मनुष्य जन्मात? ऐका, बालपणामध्ये संस्कार केले पाहिजे, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे आणि म्हातारपणामध्ये भजन केलं. एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. बालपणात तुमच्या पोरांना संस्कार द्या. या नुसत्या आया बनू नका. हे शिवाजी महाराजांना हार घातला, महाराजाला मिरवत आणलं, महाराजांच्या डोक्यावर फुलं टाकली, काय ते शिवाजी महाराजांचा जय जयकार, पोरी जय जिजाऊ म्हणल्या. अरे हे पोरींना शिकवा, अशा मुली घडवा. जिजाऊ घडली पाहिजे. ते जिजाऊ आपल्या बाळाला बालपणामध्ये संस्कार देते. अहिल्यादेवी होळकर बालपणामध्ये संस्कार देते. हो, झाशीची राणी बालपणातल्या संस्कारामुळे घडते. चंद्रशेखर आझाद बालपणातल्या संस्कारामुळे घडतात. भगतसिंह बालपणातल्या संस्कारामुळे घडतात. छत्रपती शिवाजी महाराज, शंभू बाळ बालपणातल्या संस्कारानं घडतात. आपल्याकडे संस्कारच बंद झाले महाराज, बंद झाले. फार वाईट वाटतं महाराज. पूर्वीचा बाप पोराच्या करंगवीला धरून मारुतीचं मंदिर दाखवायचं, काकड्याला घेऊन यायचा. तुमचं गाव जरा मला बरं वाटलं बरं, काही पोरांना तुम्ही आणताय. नाही तर काही काही गावात लहान लहान पोरं जे हरीन महाराज मिळच नाही महाराज. का माहिती आहे का? त्याचा बाप त्याला मंदिरात आणत नाही. फार वाईट आहे महाराज. हो सर, सध्या धर्माची संस्काराची शिदोरी जपणारा फक्त मुस्लिम समाज. खरंच सांगतो तुम्हाला, जरा शिका पोरांनो, शिका. फार महत्वाचं आहे ते. तुम्हाला IPL कळतं पोरांनो? IPL माहीतच आहे तुम्हाला. इंडियन प्रीमियर लीग IPL असतं, भारत देशात खेळलं जातं, प्रत्येक वर्षी असतं. आता मार्च महिन्यापासून सुरू होईल बघा. त्या IPL मध्ये ना 10 संघ आहेत. गुजरात, दिल्ली, मुंबई, पंजाब, चेन्नई, माहीत आहेत तुम्हाला ते. त्याच्यामध्ये ना त्या धोनीचा संघ आहे, तो कॅप्टन आहे त्याचं नाव आहे चेन्नई सुपर किंग. आणि त्या चेन्नईच्या संघानं 2020चा कोरोना आलता ना, कोरोना, त्या 2020च्या कोरोनामध्ये ते IPL दुबईला झालं होतं. दुबईला तिथं दवाखाने मोठाले आहेत. जर कोणाला कोरोना झाला तर व्यवस्था होईल. विना प्रेक्षकाविना मॅच झाल्या होत्या दुबईला. तुम्ही गुगलला सर्च करून पहा. आणि ज्या वेळेला ते IPL तिथं ठरलं त्यावेळेला चेन्नई सुपर किंग संघाचा पिवळा शर्ट राहत, बरोबर आहे. त्या पिवळ्या शर्टावाल्या संघानं मोईन अली नावाचा एक खेळाडू विकत घेतला होता 9 कोटी रुपयाला. किती? 9 कोटी. 10 रुपयाचे पत्ते नाही, 50 रुपयाचे नाही. रम्मी खेलो ना महाराज नाही. सध्या नाद लागलाय पोरांना आमच्या. रम्मी खेलो ना महाराज. एवढी अशी जाड ढबरीबाई ती जाहिरात करायला आहे. एक अशी हांडली पाहिजे बांधून ना. अरे असे मोबाईलवर कुठे कोटी रुपये येत असतात का पोरं? अरे तलवाडा नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात. एका पोरानं ती रम्मी खेळली तर बापानं ऊस तोडून 15 लाख रुपये अकाउंटला ठेवले होते. ऊस तोडून 25 वर्ष आयुष्याचे त्यानं कष्टामध्ये घालवले बापानं. लाल फेट्यावर बाप आला, पाय दमले, गुडघे दमले. कधी त्यानं दिवाळी नाही, कोणता सण नाही. सगळे सण त्याने तिकडे सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडण्यातच घालवले. आणि माझ्या मुलीचं लग्न थाटात लावायचं, माझा पोरगा मला शिकवायचा आहे. आणि त्या बापानं 15-20 लाख रुपये असे अकाउंटला ठेवलेले बँकेला. आणि हे पोरग रम्मी खेळलं महाराज. खोटं नाही, सत्य घटना आहे. 25 लाख होते ते सगळे पैसे गेले त्याचे. बापानं आत्महत्या केली. बाप म्हटला अरे माझा जन्म हे कमवण्यात गेला आणि पोराने एका दिवसात रम्मीवर घालून. हे नुसतं ऐकू नका, अजिबात खेळू नका. माझं तुमचा भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला, अजिबात खेळू. ही जी माता बसली नाही ती माता, ह्या सगळ्या माता शारदाताईच्या भागवताला येऊ द्या, नाही तर कोणत्या मंदिरात जाऊ द्या, नाही तर कोणत्या देवळात जाऊ द्या, कोणत्या वारीला जाऊ द्या. या देशातली माता हो, जी मग MS 90 असू द्या, 85 असू द्या, जी म्हातारी इथं बसलेली, ऐका, जेवढ्या माता आहेत त्या सगळ्या माता देवाच्या दर्शनाला गेल्यावर फक्त तरुण मुलांसाठी हात जोडून रोज मागणं मागतात की माझ्या पोराला कुठलं व्यसन नसलं पाहिजे, माझ्या पोरानं कोणती दारू पिली नाही पाहिजे, माझ्या पोरानं कोणती पोळी नाही खाल्ली पाहिजे. आपला हिंदू धर्म लयाला चालला तर निबाण पोरं तुम्ही इथं बसलात. माझी विनंती आहे तुम्हाला. आई म्हणते हो देवाला, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. म्हणताना विको द्याच. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे.
आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. अरे रम्मीचं असलं व्यसन लागू देऊ नका पोरांनो. लत लागली लत माणसाला मोबाईलची महाराज. प्रत्येक जण मोबाईलमध्येच गेलाय. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक पखवाजावर मांडून पाहायला लागला. आमचं तेच तुमचं तेच महाराज. प्रत्येक जण त्याच्यातच आहे. कुणी त्याच्यातच आहे. काही पोरं जेवताना मोबाईल पाहतात. कधी बायको ताट घेऊन जाते मिळणे मातीच माती चालली तोंडात येड्या. नका नका इतकं नाही. आमच्या गेवरायला माझ्या बायकोनं सांगितलं, मला घटना घडली आमच्या शेजारी. एक म्हटले काय झालं तुम्हाला माहिती आहे का? म्हटले महाराज. म्हणजे काय असं झालं म्हणे, आपल्या शेजारी घटना घडली. एक नवरा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. ते बाजूला कुठे गेला दुसरा. बरं जाते त्याचं चुकलं, तो गेला व म्हणे. घरातली जी बाई होती का ती पण मोबाईलच घेऊ. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं, बचत गटाचे 300 उरले, 250 राहिले, 200 तुझ्याकडे राहिले. मेसेज चालले होते. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर. त्यानं खाली पाहिलंच नाही. बळे दादा ते मोबाईलमध्ये, ती मोबाईलमध्ये तिला मिळ नाही, माझा नवरा नाही, याला मिळ नाही, माझी बाई नाही. दोघं शेजारी मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. हा आता खरी गंमत आहे. जे ओरिजिनल आलतं का ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे यार. किती गांगे झालीत माणसं. काय वाईट आहे का नाही? इतकं व्यसन नका लागू देऊ. घर विसरताल, बायको विसरताल, लेकर काही दिवसांनी लेकर विसरणार आहेत. महाराज करंगोळीचं लेकरू दुसरंच लेकरू धरून माणूस चालणार आहे. मोबाईल मोबाईल वाईट. अहो माझा एक मित्र आहे, त्याचाच मोबाईलचा टॉर्च लावून 15 मिनिटं पाहत होता. काहीला उद्या कळत. त्याचाच मोबाईल टॉर्च लावून पाहत होता. मोबाईल हरवला. तुझ्याकडे टॉर्च तुझाच. इतके माणसं आधीन झाली बघा. व्यसनामध्ये जाऊ नका पोरांनो. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी सांगतोय. इतका आधीन जाऊ नका. खेळू नका. देखता अग्नी लागला, तो सावरिता उधावला, जैसा इंद्रियाला लागला भला नव्हे. वा वा. हे मला लागला म्हणले भला नव्हे. त्याच्यामध्ये गुंतू नये, होऊ नये. का सांगतोय हे? याच्यासाठी सांगतो. ऐका, लत लागली, व्यसन लागलं तर तुम्ही त्याच्यात जाता आणि खेळू नका. तो पोरगा इंटरनॅशनल खेळ खेळतो. 9 कोटी रुपये घेतले होते त्यानं मोहीन आली. माझ्याकडे बघा, मुस्लिम समाजाचा आहे, पाकिस्तानचा त्याचा जन्म आहे आणि तो खेळतो इंग्लंडकडून. ऐका पोरींनो, मुलांनो, शिकणाऱ्या मुलांनी ऐका ऐका ऐका. 9 कोटी रुपयात 9 कोटी रुपयात 9 कोटी रुपयात विकत घेतलं होतं त्याला मोहीन आलीला चेन्नईवाल्यानं. आणि नेमका त्यांचा शर्ट प्रदर्शित झाला. तर त्या पिवळ्या शर्टावर या दंडाच्या बाजूला एक बिअरची बाटली म्हणजे दारूच्या बाटलीची जाहिरात होती. किंगफिशर नाव आहे तिचं. अशी बाटली इथं होती. आणि ते मुस्लिम धर्माचा एक नियम आहे. त्यांना बालपणात तो शिकवलेला आहे. जसं आपल्याला बालपणात हरिपाठ माळ आपल्या गळ्यात राहते, तसं त्यांच्यात एक नियम आहे. काय माहिती आहे का? दारूचं चित्र असलेलं शर्ट घालायला मुस्लिम धर्म परवानगी देत नाही. त्या मोईन अलीचा जन्म कुठला आहे? पाकिस्तानचा. खेळतो कोणाकडून? इंग्लंड. पाकिस्तानचा नाही तो. खेळाडू कुठला आहे? इंग्लंडचा. पण जन्म कुठं झालेला आहे? पाकिस्तानला. संस्कार कोणाचे आहेत? पाकिस्तानचे. खेळतोय कोणाकडून? इंग्लंडकडून. ऐका, इंग्लंडकडून खेळतो तरी सुद्धा त्यानं तिथून फोन लावला चेन्नईवाल्याला. हॅलो चेन्नई मालक, एक तर शर्ट बदलावं लागेल, नाही तर मला बदलावं लागेल. तुमचे 9 कोटी परत घ्या. शर्ट घालून मला मॅच खेळता येणार नाही. माझा धर्म त्याला मला परवानगी देत नाही. पोरांनो ऐका जरा हे आणि शिका. इंटरनॅशनल खेळ खेळणारा पोरगा आधी धर्माला प्राधान्य का देतो? त्याला बालपणात संस्कार मिळाले. आपण आपल्या पोरांना बालपणामध्ये संस्कार द्या. त्याला बालपणामध्ये कीर्तनात आणा. पाचीच्या दिवशीच त्याला माळ घाला. त्याला व्यसनाकडे जाऊ देऊ नका. प्रत्येक आईनं जिजाऊ बना. प्रत्येक आईनं अहिल्यादेवी होळकर बना. हो, महाराष्ट्राची ती आई आहे, राजमाता नाव आहे तिचं. ऐका रे, माहेरचं आडनाव जाधव होतं तिचं, सासरचं आडनाव भोसले होतं. माहेरचं जाधव. या पोरीच्या जय जिजाऊ म्हणल्या ना, या पोरींसाठी सांगतो माझ्या बहिणींनो ऐका. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं
आडनाव भोसले होतं. पोरगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली होती. पोरगी पण तशीच निघाली होती. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 11 वर्षाची झाली, घोडा चालवायला लागली. 12 वर्षाची झाली, रिकिब्या लावायला लागली. ऐका रे, 18 वर्षाची झाली, युद्ध करायला लागली. हो येसाजी, कोंडाजी, तानाजी, मुरारबाजी, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सत्ता पळाल्या पाहिजे. महाराष्ट्राला स्वराज्य मिळालं पाहिजे. काय माता निघाली महाराज. आणि ती जिजाऊ हो 18 वर्षाची झाल्यावर तिचं लग्न झालं. वेरूळचे भोसले शहाजी राजे हो राजांचे वडील, त्यांच्याशी लग्न झालं. थाटामाटात लग्न आटोपलं. लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये युद्ध लागलं. दुसरे लोक आपल्यात भांडण लावतात बरं, जरा सावधान. लोकांचं कामच आहे भांडण लावणं महाराज. माळ्यानीच काय मराठ्याशी भांडता, मराठ्यानीच काय माळ्याशी भांडता. आपापसात भांडू नका महाराज. आपापसातलं भांडण चांगलं नाही हो. आपापसातलं भांडण फार वाईट असतं महाराज. हे राजकारणी मताच्या जोगव्यासाठी लाचार करतात लोकांना. देतात आपल्यात भांडण लावून. हा माझा आणि तो माझा, सगळे आमचेच आहेत ना. ज्ञानोबाराय असं म्हटले असते बुवा की आता तू चोखोबाराय मातंग समाजाचे, त्यांना कीर्तनात चाल नाही तर जमलं असतं. अहो पांडुरंगाच्या मंदिरात गेले, अगोदर चोखोबारायांची समाधी आहे, नंतर नामदेवरायांची आहे, नंतर कानोपात्रेची, जिला बाप माहिती नाही आशीला सुद्धा कीर्तनात अधिकार दिला. यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कुणाची. हो सकळाशी येते या अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपापसात भांडू नका हो. तो हत्ती पिसाळला आणि निजामशाहीनं आपल्यात भांडण लावून दिलं. जाधवाच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. ऐका रे ऐका वाहेगावकर, एका बाजूला जाधवांच्या तलवारी होत्या, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी होत्या. माझ्या बहिणींनो, माझ्या पोरांनो घरी घेऊन जा. घनघाती युद्ध सुरू झालं. युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सख्खा भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धरणीला पडला आणि माझा पोरगा धरणीला पडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरला. शमशेर चालवायला लागला, सपासप शमशेर चालवायला लागला. रागाच्या भरात सरदार कापायला लागला. एकही भोसलेचा सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला, ब्रह्मा महाराज. त्याचं नाव होतं शहाजी राजा. याला स्वतःची लडकी कन्या दिली. ऐका रे, शहाजी राजांच्या तलवारीवर तलवार आदळली. नीट ऐका. एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. युद्ध आपापसात भिडलंय. जिजामाता युद्ध पाहते. आता नवरा तरी मरतोय, नाही तर कुंकू तरी मरतोय, नाही तर बाप तरी मरतोय. ज्या बापानं जन्म दिलाय तो बाप तरी मरतोय, ज्याच्याशी लग्न झालंय ते कुंकू तरी मरतय. कोणत्या आईनं संस्कार दिलेत, कोणत्या आईनं शिवाजी राजाला जन्माला घातलंय, कोणत्या आईनं बालपणात संस्कार दिले, कोणती कुश पवित्र आहे, कोणत्या कुशीतून राजा जन्माला येतो. घरी घेऊन जा. एका बाजूला बापाची तलवार आहे संजू महाराज, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. दोघांच्या तलवारी आपापसात भिडल्यात. ऐका रे, बापाची तलवार आता घनघाती युद्ध करते. तेवढ्यामध्ये जिजामासाहेबांनी आपल्या मेनात ती तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. वाघ काय कुणाच्याही पोटी येतो का? मग आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. वाघ कुठेही जन्माला येत नाही, संस्कारात जन्माला येतात. म्हणून जिजाऊ सारखं बना पोरींनो, जिजाऊ बना. का? संस्कार बालपणामध्ये दिले पाहिजे. बालपणामध्ये क्रांती संस्कार आहे. त्याच्यानंतर तरुण झाला तुम्ही, तरुणपणातली क्रांती त्याग आहे. रामाचा त्याग तरुणपणातला आहे, भरताचा त्याग तरुणपणातला आहे, भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, शंभूबाळाचा त्याग तरुणपणातला आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणातली क्रांती त्याग आहे, बालपणातली क्रांती संस्कार आहेत. म्हातारे झालात आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता तरी ऐका. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू. सांगतो तुम्हासी आता तरी पुढे, आता तरी पुढे
का म्हटले? नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. सकळांच्या पाया माझे दंडवत. पायाला लागले हो संत आपल्या आणि क्रांती करा म्हटले. महाराज कळलं आम्हाला. बालपणाची क्रांती सांगितली, तरुणपणातली सांगितली, जिजाऊ मासाहेबांची सांगितली. लक्षात आलं, आमच्या 9:45 वाजले. लक्षात आलं, पण ही आमची क्रांती कशी करावी हे सांगितलं. तुम्ही क्रांती केली म्हटले. हो, काय क्रांती केली तुम्ही? सांगतात महाराज, अभंगाच्या पहिल्या 60वी लहरी जीवनात क्रांती काय म्हटले? 60वीला हरी. रे 60वीला म्हणजे पोट कापून देऊ नाही घातला बरं. वाहेगाव पोट कापून देव घालता येत नसतो. पोट कापायला जाल तर मरून जा. ते एकाच माणसाला जमलं आणि एकाच साधूला जमलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कोणाला जमलंय? 60वीला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर. त्यांना जमलं ते. आपण तसं करू नका. याला साठवणं नाही. साठवणं कशाला म्हणतात? अखंड भजन करणं. जेवढा वेळ तुम्हाला जीवनात मिळेल तेवढं फक्त भगवत चिंतन करणं. सारखं वाणिकनेने काही धंदा नित्य ध्यात असे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे नित्य भजन कर. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. गोड शब्द आहेत. दिनरजनी हाची धंदा, सारखं नित्य करणं. अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण. 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 राम कृष्ण नारायण. प्रेमी चालीला प्रभाव, प्रेमी चालीला प्रभाव, प्रेमी चालीला प्रभाव. अखंड खंडे ना जीवन अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण. राम कृष्ण नारायण. प्रेमी चालीला प्रभाव, प्रेमी चालीला प्रभाव, प्रेमी चालीला प्रभाव, प्रेमी चालीला गोड चालीत. वा
वा जोरात वाजा ना जोरात. क्या बात आहे. ब्रह्मा महाराज, संजू महाराज धन्यवाद बरं का. काय 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 अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. किती प्रमाण महाराज खूप आहेत बुवा. सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दुर्व्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता. नित्य अखंड चिंतन करणं याला म्हणतात साठवणं. त्या राजस्थानमध्ये एक मीराबाई जन्माला आली. परतूर तालुक्यातली नाही, राजस्थानमध्ये. इतकी सुंदर होती म्हणे दिसायला, इतकी सुंदर होती मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला तर हात कमळ उमलायचं. हात लागल्यावर, आपला हात लागल्यावर सुकून जाईल. तिचा हात जर लागला सुकलेल्या कमळाला तो कमळ उमलायचं. पुढचं ऐका मुकुंद महाराज. पान जर खाल्लं तर तिच्या कंठातून दिसायचं. अतिशयोक्ती अलंकारात वर्णन केलंय. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री. आपली पहा ती कवडाकडे चालली भिताडाकडे असली. आपली ती एक डोळा एक ना किधर बी देखणं असली ना. इतकी छान मीराबाई होती म्हणे. जन्माला आली ती आणि एक 6-7 वर्षाची झाल्यानंतर हे लहान मुली असतात ना, ताईंच्या शेजारी बसलेली मुलगी आहे तुमची जग बाची आहे. अशा काही मुली आहेत लहान लहान. तर लहान लहान पोरी आहेत ना, असा पाळणा बांधला की आईला विचारतो आई कशाचा पाळणा आहे हा. हे आई ते महाराजांनी कीर्तनात असंच सांगितलं. काय गं होता त्याचा अर्थ. अशी लहान मुलीला हौस असते विचारायची. तर ते गावातून एक लग्नाची वरात चालली होती आणि आईच्या करंगुईला धरून ती मीराबाई मंदिरातलं दर्शन करून येताना एक पूजेची थाली हातामध्ये होती. आणि त्या आईनं ते लग्न वरात चाललेली. पूर्वी वराती निघायच्या, नवरदेव नवरीची मिरवणूक निघायची बैलगाडीमध्ये. त्या छोट्याशा मीराबाईनं आईला विचारलं आई हे काय चाललंय समोरून. तर आईनं सांगितलं बघ तो दुल्हा आहे, तो नवरदेव आहे, ती त्याची नवरी आहे, त्यांचं लग्न झालं. ते असं म्हटल्यानंतर ती छोटीशी पोर लहान आपली 6 वर्षाची ती म्हटली आई माझा नवरदेव कोण आहे. हे आई माझा दुल्हा कोण आहे. हे आई माझं लग्न. आता नादी लावावं लागतं लेकराला म्हणून त्या आईनं तिच्या त्या पूजेच्या थालीमधली एक कृष्णाची मूर्ती दिली तिला. साठवणं कशाला म्हणतात ऐका. फार गोड कथा आहे बरं. एक वर्षभर तुम्ही विसरणार नाही. काय ते साखरे महाराज आम्हाला कीर्तन सांगून गेले ऐका बरं. ती छोटीशी कन्हैयाची मूर्ती कृष्णाची मूर्ती दिली आणि त्या मीराबाईनं आईच्या मुखातून गेलं हाच तुझा नवरा आहे, हाच तुझा पती आहे. आईनं तसं सांगितलं. तिनं ती कृष्णाची मूर्ती घेतली, त्याला आंघोळ घालायची, त्याला फुलाचा हार बनवायची, नैवेद्य दाखवायची आणि सारखं म्हणायची हा माझा नवरा आहे, हा माझा पती आहे. असं झालं. लहान होती तोपर्यंत सगळे कौतुक करतात. एखादं लहान पोरगात हे संस्थेतले पोर आहे चांगला पाकवाज असा मुकुंद महाराजासारखा वाजी लोक खालचे लोक काय तयार झाला म्हणतात. एखादं प्रमाण असं चांगलं आलं ना काय आवाजे म्हणतात. तोच पोरगा पुढं म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं. बाबा बाबा इतकं नाव ठेवतात महाराज त्याला. लय अवघड आहे. हिंमत नाही त्याच्यात म्हणते लग्न काय कोणी करावं. फार खालच्या पातळीचं बोलतात लोक महाराज. तसं झालं होत्या मीराबाईचं. ती लहान होती तोपर्यंत सगळं घर म्हणायचं आमची पोरगी देवाची भक्ती करते, कृष्णाला पती मानते, कृष्णाला हार बनवते. पण ती आता 20 वर्षाची झाली महाराज आणि 20 वर्षाच्या मुलीचं आपल्याकडे लग्न करतात. आणि ती लग्नाची झाली तरी ती बापाला म्हणायची बाबा माझं लग्न करू नका, हे कृष्णच माझा नवरा आहे, ही मूर्ती माझा नवरा आहे, मी याच्याशी नातं जोडलंय, मी याला साठवलंय. तेने केला असे माझा अंगीकार. नामदेवरायांच्या अभंग आहेत बरं. तेने केला असे माझा अंगीकार, तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. मला दुसरा नवरा नको बाबा, माझा हाच नवरा आहे. हे कृष्ण कन्हैया माझा पती आहे, हे कृष्ण माझा नवरा आहे. लोक पागल म्हणायला लागले. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी, विष का प्याला
राजाजीन भेजा पिबत पिबत मीरा हासी रे मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू विष का प्याला राजा जी ने भेजा पिवत पिवत मीरा आसी रे पग घुंगरू बांध मीरा आसी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतल्या. हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विना आहे, पायामध्ये घुंगर आहेत. आणि ती म्हणते हा माझा नवरा आहे. लोक पागल म्हणतात, बाप म्हणतो हिला मारून टाका, ठेवू नका हिला. कुलनाशी पोरगी, अशी कुठं पोरगी असते म्हणे, मूर्तीशी लग्न केलं म्हणते, कुठं दगडाशी. काय पोरगी आहे, काढून द्यायला घरातून. एक वाक्य ऐका माझं वायगावकर, जे ओरिजिनल असतात ना, ओरिजिनल त्यांना लोक काढून देत असतात बरं का. आमच्यासारखे पैसे घेणाऱ्याला घर सांभाळत असतात, त्यांचं मस्त चालतं, त्यांना टेन्शन नाही. जे पैसे घेत नाहीत त्याला कोणी सांभाळत नाही, कोणी नाही. तुम्हाला खोटं वाटेल माझे. शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर घरातून काढून दिलेले. असे किती साधू सांगू तुम्हाला, वेडे झाले ते काढून दिले त्यांना. ते रुपयाला हात लावत नाहीत. त्यांनी फक्त देवासाठी देशासाठी जगतात, धर्मासाठी जगतात. लोक त्यांना पागल, तुकोबरायांना लोक वेडं म्हणायचे, वेडा झालो वेडं म्हणायचे लोक तुकोबरायांना. तसंच त्या मीराबाईला लोक पागल काढून दिलं. तिला नावडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. मग काढून दिल्यावर तिनं काय नातं सोडलं थोडी. देवासाठी घेऊन भोग अवघा भोग देवीला, अवघा भोग देवीला. देवासाठी घेऊन अवघा भोग देवीला, अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोगत जियला. ते काय सामान्य आहेत का. ऐका ऐका, मग घरातून काढून दिलं हो त्याला. तुम्हाला असं वाटलं त्यानं भजन सोडलं, आता तर लय पक्क केलं महाराज. आता तर स्वतंत्र महलामध्ये मूर्ती मांडली, पायामध्ये घुंगर, हातामध्ये विना, नाचून भजन केलं. हरे गुण गावत नाचुंगी, हरे गुण गावत नाचुंगी. नक्की नाचावं, डीजेवर नाही, इथं नाच, इथं पावली खेळा, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप. आणि ते पण लय वादाडक वादाडक नाचू नाच, काही काही भलो नाच. तसं नाही नाचायचं, ते आनंदे निर्भर आपलं मस्तीमध्ये नाचायचं असतं मला. तसं नाही ते कशा बिगुड्या कशा मारता त्यांना, तसं नाही ते. आनंदात असलं पाहिजे मला, फार गोड असलं पाहिजे, अंतकरणातून असलं पाहिजे बरं. काय का मीराबाई हातामध्ये चिपळ्या घेते, त्या मूर्तीला पाहते. हरे गुण गावत नाचूंगी, हरे गुण गावत नाचूं, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी मैं. हरे गुण तसे नाही ते, गीता वाचते, भागवत वाचते, यांच्यासारखे जुने प्रमाण देते बरं का. सामान्य नाही ती, तयार आहे ती. काय उगा का, अशी नाचून गाते, भजन करते, अभ्यास आहे तिचा, देवाला निहालते, भक्ती करते. काय झालं माहिती का, हे असं केल्यामुळं जेवायला कोण देईल तिला महाराज. किती मोठा साधू महाराज झाला ना, खायला लागतं बरं का. माध्यान्नाशी हा वा, जरी झाला संन्याशी माध्यान्नाशी तोंड. संन्याशी असला कट्टर तरी 12ला म्हणतो आणा लवकर लवकर. म्हणजे
पोट खायला मागतं ना महाराज. एकच माणूस पाहिला मी माझ्या जीवनात नवे नवे महाराष्ट्रात पहिल्यांदा. तुकोबारांनी 14 दिवस उपोषण केलं तर मनोज जरांगेंनी 15 दिवस केलं. मनोज जरांगे पाटलांनी रेकॉर्डच मोडले सगळे. सोपं होय 15 दिवस. अरे पाणी नाही पिलो मी 2 दिवस तर मरून जाईल महाराज. जेवण नाही जमायचं 10-5 दिवस खाऊ आपण नाही जमायचं पण पाणी बापरे आश्चर्य आहे महाराज. उगीच एवढी फुलं त्यांच्या अंगावर पडत नाहीत महाराज. कुणाच्याही अंगावर JCPने फुलं पडली नाही महाराज. एवढी लई नेते झाली महाराज. बाळासाहेब ठाकरेच्या नंतर मला आठवतं परभणीला एकदा सभा झाली ती बाळासाहेबांनी. त्याच्यानंतर परत आंतरवालीला सभा महाराज. तेवढे लोक परत कव्हाच नाही आले महाराज. काय माझं कीर्तन होतं त्या दिवशी. कशाचं कीर्तन महाराज. गाडी जे अडकली गडीच्या फाट्यावर. इकडं नाही घरीन तिकडं कीर्तनाला नाही मधातच अडकवलं आम्ही. 16 तास माझी गाडी 5 किलोमीटरला मला जायला 16 तास लागले महाराज त्या दिवशी. त्या दिवशी मला कळालं एखाद्या सामान्य माणसानं जर ठरवलं बुवा देशात क्रांती करायची तर मनोज जरांगे पाटीलांनी क्रांती केली महाराज. हो फार महाराज लोकांनी अनुभवलं महाराज. सोपं नाही महाराज. पैसे देऊन लोक येत नाहीत महाराज. पैसे द्यावे लागतात. काही कायला 2-2 हजार वाट 5,000 वाट 10,000 वाट काहीला कळालं काही ना. पैसे देऊन लोक येत नाहीत महाराज. बघा जे त्यागानं लोक येतात तुमच्या भक्तीनं लोक येतात तुमच्या सामर्थ्यानं लोक येतात. तुम्ही काय दिलं समाजाला म्हणून लोक येतात. ऐका मग आता काय खायला लागतं ना महाराज. भूक लागली त्या मीराबाईला आणि कोण जेवण देणार हो. आई बोलत नाही. बापानं काढून दिलंय. बहिणीजवळ करत नाही महाराज. वेडी झालेली भजनामध्ये तल्लीन झालेली मीराबाई. एका म्हातारीला दया आली गावातल्या. त्या म्हातारीनं स्वयंपाक केला. मीराबाईचा डबा भरला. महलामध्ये ती जेवण नेऊन मांडलं. मीराबाई जेवल्या 2-4 दिवस डबा दिला म्हातारीनं. मीराबाईनं विचार केला मला तर आई बोलत नाही बाप बोलत नाही बहिणी बोलत नाही गाव वेडं म्हणतंय मला जेवण कोण आणून देतंय. एक दिवस असं भजन करता करता पाहिलं तर कोणीतरी गावातली एक आजी मला जेवण आणून देते. म्हातारीची आणि मीराबाईची घट्ट मैत्री झाली. मला तुमची सेवा करू द्या म्हटली मीराबाई. तुम्ही जोगण आहेत तुम्ही करा तुमची भक्ती. मला तुमच्या भक्तीत थोडासा सहभाग घेऊ द्या. काही नाही होत मला तुम्हाला जेवायला आणू द्या. मी गपचीप आणून देईन. असं ठरलं बा. सगळं झालं पण परिणाम असा झाला रोज म्हातारी जेवण आणून द्यायची. ब्रह्मा महाराज संजू बाबा एकनाथ महाराज बळी बाबा सगळं आणून द्यायची जेवण म्हातारी मुकुंद महाराज. एक दिवस काय झालं म्हातारी काहीतरी कामाच्या निमित्तानं गेली गावाला आणि म्हातारीनं आपल्या एकुलत्या एक पोराला सांगितलं हा जेवणाचा डबा त्या समोरच्या महलामध्ये नेऊन मांडायचं. पोरानं शारदाताई कधी मीराबाई पाहिली नव्हती. मीराबाई म्हणजे फॅरन लवली लावलेली नव्हती. मेकअप केलेली नाही. मेकअप फॅरन लवली लावता तुम्ही लावत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. बघा भाऊ उद्यापासून तुम्हाला लावायचं का कसं लावायचं. काही काही पोरं लावतात महाराज आमची दाढी करताना मस्त अशी फॅरन लवली. फॅरन लवली लावता रे मर्द माणसं आहेत ना तुम्ही. फॅरन लवली लावित असते नाही लावायची नाही. फॅरन लवली लावायची नाही. नीट ऐका हो. त्याच्यात गाईची चरबी आहे म्हणून लावायची. गाईचं मांस आहे त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय तयार होत नाहीत ती. आणि एक वाक्य सांगू कोणतीच महिला आणि कोणताच देशातला माणूस अजून फॅरन लवली लावून गोरा झाला नाही. तुम्ही अभ्यास करा तेच. बाटल्या संपल्यात बरं गोरे नाही झाले. सगळ्यात महागे पुन्हा ती. तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजून 2 किलो बदाम आणा आता थंडीच्या दिवसात. आणि ते बदामाचे वरचे छिल्ले काढ तसे खाजावू नका बदाम. ते बघा ते ओरिजिनल तिकडून टाळी वाजली बदाम खाणारा दिसतोय तो बरं काय. बदामाचे ते वरचे छिल्ले काढायचे भिजू घालायचे. पहाट अमावस्या पोटी पौर्णिमा आपण उठले ना आंघोळ करून गुळणा मारला ना लगेच ते 4 बदाम आणि 4 काजू खा. तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणते काजू लय महागेत महाराज बदाम लय. अरे येड्या फॅरन लवली महागे. काजू बदाम लय स्वस्त आहेत. 80 रुपयाला 40 ग्राम आहे. काय फॅरन लवली 3,000 रुपये किलोच्या पुढे भाव आहे तिचा. आपले बदाम काजू लयतले 1,000-1,500 रुपये. पावशेर आणू शकत नाही आपण. कष्ट करून आणा पण असलं काही पण लावू नका. चला मीराबाईनं कधी मेकअप केला नव्हता. दिसायला फार सुंदर होते. अगोदरच सांगितलं मी कृष्ण भक्तीमध्ये कृष्णमय चेहरा झाला होता. पोरगा लग्नाचा होता 25 वर्षाचा. मनासारखी मुलगी मिळत नव्हती. पोरगा डबा घेऊन गेला आणि मीराबाईला नाचताना गाताना पाहिलं. डबा ठेवायचं विसरला आणि मीराबाईकडेच पाहिलं. बापरे म्हटलं आपल्या गावात एवढी चांगली पोरगी आहे आणि आईने मला पोरगी दाखवली नाही. लग्न करेल तईच्याशी. बरं आहे उद्योग आता
पोरगा काय म्हटला, लग्न करेल तर इच्छाशी. डबा ठेवला आणि घरी आला. आई संध्याकाळी आली की आईला म्हटलं, आई 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 काल ज्या महलामध्ये तुम्हाला डबा घेऊन पाठवलं होतं त्या महलामध्ये जी मुलगी नाचते तिच्याशी माझं लग्न झालं. आईनं मारायला सुरुवात केली. पागलीस की काय, वेडायस की काय, ती जोगण आहे, ती साधू आहे, ती संन्याशी आहे, ती महात्मा आहे. नाही आई, ते मला माहिती नाही, माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे. आई रडायला लागली. जर झालं नाही ना आई तर तुझा पोरगा तुला जिवंत दिसणार नाही. म्हातारी म्हटली, काय उद्योग झाला बाई, चांगलं बेसन भाकर खात होतो, काय उद्योग वाढला आता, कसं करायचं बाई. म्हातारी संध्याकाळचा डबा घेऊन गेली आणि म्हातारीचा सुकलेला चेहरा मीराबाईनं ओळखला. साधू ओळखत असतो बरं आपल्याला. ओरिजिनल साधू तुमचा चेहरा ओळखूनच सांगतो हा किती क्वालिटीचा आहे बरं. ओरिजिनल बरं. कारण साधू त्याला म्हणतात माणूस जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. साधू आहे ना महाराज. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी रंजले गांजले त्यासी बळी तोची साधू ओळखावा. तोची साधू साधू ओळखावा. हे देव रे तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू. तोची साधू ओळखावा. हा गायक वा. रे ना रे ना रा. बाबा तुळशी साधू वळखावा वळखावा. देव तेथेची जाणावा. हे जाणावा जाणावा जाणावा. हे जाणावा तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा. देव तेथे जाणावा जाणावा. देव तेथे जाणावा.
पंडित भीमसेन जोशींनी गायला अभंग, फार प्रसिद्ध तुकोबारांचा अभंग आहे. साधू कोणाला म्हणावं जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. आजी मला जेवण आणता तुम्ही? हो. चेहरा का सुकलाय, नाराज का झालात? माझ्यावर नाराज होऊ नका म्हटलं मीराबाई, नाही तर तुम्हाला असं वाटायचं जेवण आणलं म्हणजे काहीतरी याच्यासाठीच देत होते की काय जेवण असं वाटेल तुम्हाला. असं नाही काय. काय झालं मीराबाई, काल माझा एकुलता एक पोरगा, मी गावाला गेली म्हणून तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आलं आणि त्यानं तुम्हाला नाचताना गाताना पाहिल्यापासून एकच आट लावून बसलाय, लग्न करेल तर मीराबाईशी, लग्न करेल तर मीराबाईशी, लग्न करेल तर मीराबाईशी. कसं सांगू मी त्याला तुम्ही देवाशी लग्न केलंय, तुम्ही देवाला साठवलंय. मीराबाई म्हटलं असं लग्न करायचं माझ्याशी? हो. द्या पाठवून. म्हटलं मी करते ना. म्हातारीने उडीच मारली. हा माझ्या पोरासंग? हो हो. माझी एक आट आहे त्याला सांगते. म्हातारी घरी गेली, बाळ्या जमलं तुझं, राजानं तर 2-4 उड्या मारले. बोलतच आला, मीराबाई माझ्याशी लग्न करणार? 100% नक्की नक्की, फिक्स फिक्स. काय आट आहे तुमची? काय आट नाही. म्हटले सोपी आट आहे. साठवणं कशाला म्हणतात ते कळेल तुम्हाला, ऐका. साठवीला हरी काय कळेल. 1 वर्षभर कथा ध्यानात राहील, ऐका. काही नाही म्हटले. 6 महिने गावाच्या मंदिरात मुक्काम करायचा. माझ्याकडे बघा. 6 महिने गावातल्या मंदिरात मुक्काम करायचं, घरी नाही जायचं. काय करायचं मंदिरात? तुझे डोळे देवाच्या डोळ्यामध्ये घालायचे, कृष्णाच्या हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, गळ्यामध्ये विणा घ्यायचा, पायात घुंगरं बांधायचे आणि माझ्याशी लग्न करायचं ना. 6 महिने भगवंताकडे बघून भजन करून 7व्या महिन्यात मी लग्नाला तयार. एवढं सोपं. पायात घुंगरं बांधली, आपले 10:15 वाजल्यामुळं, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, अखंड नाचून भजन करायला लागला. जय जय राधा रमण हरी बोल. उद्या शारदात ऐकून म्हणून घ्या हे भजन बरं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. किती महिने करायचं होतं ध्यानात आहे तुमच्या? 6 महिने करायचं. 3 महिने निघून गेले आपल्या वेळेमुळे, लवकर जातात. 3 महिने गेले. म्हातारीला बोलून घेतलं मीराबाईनं. एक मोठा लग्नाचा हार आणला, तुम्ही माझ्या गळ्यात घातला तसं. मीराबाई नवरी झाली. म्हातारी बरोबर घेतली. 3च महिने झाले. तर 6वीला हरी कळेल. कुणी म्हणावं मी हरी साठवला. कशाला म्हणतात देव साठवणं? पहिलं चरण कळेल, ऐका. आणि जिथं हा पोरगा नाचत होता ना, तिथं मीराबाईन म्हातारी पोहोचले. पोरगा म्हणत होता, जय जय राधा, जय जय राधा, हे राधा, जय जय राधा, राधा राधा राधा, जय जय सारंग रागे. जय जय राधा 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 राधा, जय जय राधा, हे राधा, हे राधा, जय जय राधा राधा राधा, जय जय राधा राधा, जय जय राधा. रंगलेला होता. मीराबाईनं खांद्याला हात लावला. हे राजा, हे मागं वळून पाहिलं, मला चोपदार दिसला. कोणी मागं वळून पाहिलं? राधा राधा म्हणणारे, लग्न ज्याला करायचं तो. मीराबाईकडे पाहिलं आणि विचारलं, कोण आपण? मीरा म्हटलं, पागल आहेस की काय, अरवेडा आहेस की काय? मी नवरी आहे ना. हार आणलाय लग्नाचा, तुझी आई बरोबर आली, तुला माझ्याशी लग्न करायचं ना. पोरगा म्हटला, मीराबाई असलं काही पण म्हणू नका, माझं लग्न समोरच्या त्या कृष्णमूर्तीशी कधीच झालंय. याला म्हणायचं साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. जय हृदय मंदिरे, जय हृदय मंदिरे, जय हृदय मंदिरे, जय हृदय मंदिरे, जय हृदय मंदिरे. ओ साठविला हरी, साठविला
त्या मुलानं म्हणावं, मीराबाईनं म्हणावं, जनाबाई महाराजांनी म्हणावं, ज्ञानोबरांनी म्हणावं, तुकोबरांनी म्हणावं, या विश्वातल्या सगळ्या संतांनी म्हणावं, मंदिरात जाता जाता भजन करता करता आम्ही देवरूप झालो साठविला हरी. आता आम्हाला माहिती नाही लग्न करायचंय का कुठं राहायचंय का ते माहिती नाही. आता फक्त आम्ही देवस्वरूप मी तो पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांगरू हरी अहम ब्रह्मास्मी तत्व. हाच वेदांत आहे महाराज. देवरूप होणं, देव नटला नाना परी भरोनी उरला चरा विठ्ठल जडी स्थळी भरला. हो कधी कधी अगोदर विठ्ठल विठ्ठल भजन केलं, विठ्ठल 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 म्हणता हरले पाप, मग विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला. काय झालं सगळं जे जे दृष्टी दिसे ते ते याला म्हणायचं साठविला. असा देव आणि आम्ही भिन्न राहिलो नाही. भगवत भजन करता करता साठविला हरी आमच्या जीवनातली क्रांती आहे त्यांची सरली येरझार. काय झालं मग आता देव साठवला. आता तुम्ही आता सगळे ते वेळ कमी बरं का, ऐका ऐका. देव ज्यांनी ज्यांनी साठवला आता त्याच्या जीवनात काय झालं त्यांची सरली येरझार. खरी क्रांती बरं. ज्यानं असं काम केलं आतापर्यंतच्या इतिहासात आतापर्यंत सगळं कीर्तन त्याला जीवनात क्रांती झाली म्हणायचं. काय झाला सफल व्यापार. हे शिवाजी महाराजांचा पुतळा मांडलाय, त्याला हार घातलाय. एवढी तरणीबाण पोरं गावची सप्ताला योगदान देतात. पोरांनो आज एक संकल्प करा की आम्ही इथून पुढे व्यसन करणार नाही. खरंच सांग सप्ताह सफल होईल आपल्याला. काही लागत नाही महाराज जीवन जगायला महाराज, फक्त व्यसन करू नका. व्यसनात फार पैसे जातात महाराज. खरंच गड्या पोरांनो साखरे महाराजांचं अहो एखादी बायको जर म्हणत असेल नवऱ्याला मालक आपल्या शेजारची मुलगी चांगल्या शाळेत जाते हो शिकायला, हो मालक तुम्ही दारू पिता मालक, तुमच्या दारूनं आपल्या मुलीचं शिक्षण राहिलं मालक, मालक तुमच्या दारूपायी माझा पोरगा पैसे नाहीत त्याला शिकायला मालक, मालक असं नका करू. आता तरी 2 एकर विकली मालक, मालक असं करू नका. दारू तुम्हाला पिते मालक, तुम्ही दारूला पित नाही मालक. इस्टेट संपली, जमीन विकली तुम्ही मालक, आता तरी सुधरा. अशी जर एखादी बायको तुम्हाला म्हणत असेल तर काय कोण आहे नक्की ऐका. उपदेश भलत्या हाती कोणी सांगू द्या. चांगला उपदेश असेल तर घेतला पाहिजे ना, तो स्वीकारला पाहिजे ना. अरे शेण जर गाईचं खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं, तर साखरे महाराजाचं कीर्तन काहीतरी घेऊन निघालं पाहिजे ना, काहीतरी ते रुजलं पाहिजे ना. नुसते महाराज आणून पैसे देण्यासाठी नाही आहे हे शिकण्यासाठी रे पोरांनो. एखादं वाक्य एखादी जिजाऊ मीराबाई राधा काहीतरी घरी घेऊन जा गड्या पोरांनो. एवढ्या बेंबीच्या देठापासून महाराज सांगतो कथा करतो हे काही मजा म्हणून नाही रे, शिकण्यासाठी आहे. दादांनो ऐका, एक 10 मिनटं राहिलेत. मी रोज एक कथा सांगतो कीर्तनात, एवढी कथा ऐका. कुणी म्हणावं आमची येरझार संपली, 5च मिनटं सांगतो ऐका. छत्रपती शिवाजी महाराजावरती पोरांनो संकट आलं होतं. एक सिद्धी जोहर नावाचं, तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळे मावळे होते. आणि संकट अफजल खानाचं राजाने पोट फाडून खान फाडला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, स्वराज्य निर्माण झालं. गड्यांनो राजा किर झाला, शोभा सिंहासनी बैसला. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, सगळ्या समाजाची पोरं एकत्रित आली होती. सगळ्यांनी शिवस्वराज्य केलं होतं. राजे सगळ्यांना सांभाळत होते. हो मराठा तितुका मिळवावा. हो जसं आज छत्रपती शिवरायांची आपण आठवण काढतो ना, तशी मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर मनोज जरांगे पाटलांची आठवण समाजाला काढावं लागेल. त्यानं त्याग केला म्हणून आठवण काढावं लागेल. त्यांच्या त्यागाला मुजरा आहे आमचा. ऐका रे माझं वाक्य घरी घेऊन जा. एक 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 पोरगा घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. अफजल खान फाडला होता, शाहिस्ते खानाची बोटं कापली होती. आता दिल्ली हादरली होती, दिल्ली. आणि एक संकट आलं राजावरती, सिद्धी जोहर नावाचं. पोरांनो तुमच्या डोळ्याला आसुरच्या धारा लागतील ऐका. आणि संकट आलं ते 42,000 वेढा दिला मुकुंद महाराज. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. आणि संजय महाराज, ब्रह्मा महाराज, एकनाथ बाबा, 42,000 सैन्य आतापर्यंत कधी आलं नव्हतं. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेळा रात्रंदिवस होता. मै लावूंगा शिवाजी को असा पण करून तो सिद्धी आला होता. ओ भक्कम वेळा पडला होता. आता 6 महिने गेले होते. खाण्याची रसद कमी व्हायला लागली होती. मावळे आता उपाशी राहायला लागले होते. आता काय करावं.
गड कसा सोडायचा. आता राजाचं काही खरं नाही. 12 मावळ्यातल्या फौजा, 12 मावळ्यातले सगळे सैन्य, घोरपडे काय सगळे 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 सिद्धीला जाऊन मिळाले होते. आता फक्त 1200 मावळे राजेच होते. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. धो 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 पाऊस पडायला लागला. राजांनी प्लॅन केला, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा, एका पालखीमध्ये राजे बसतील, 2 बाजूला 2 पालख्या जातील. एक पालखी राजांना बाजीप्रभू घेऊन जातील विशाळगडावर, एक पालखीमध्ये राजांसारखा पोरगा बसवायचा, प्रतापराव गुजर घेऊन जातील त्याला सिद्धीच्या शामियान्यात. सैन्य ढिलं राहील, पहारा ढिला राहील, राजा शरण आलाय म्हणून एका बाजूने पलता येईल. 1200 मावळ्यापैकी 400 मावळे गडाचं रक्षण करतील, 400 राजांना घेऊन जातील आणि 400 प्रति शिवाजीला घेऊन जातील. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा, असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. तो नावी समाजाचा पोरगा राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं, ह्या पोराला जर मी पालखीमध्ये बसवलं, याचं काही बरं वाईट झालं, याच्या आईला काय सांग, जे बायकोचं कुंकू कसं पुसू. नको नको, राजे म्हटले नाही त्याला. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर आली, तरुणांनो माझं उदाहरण घरी घेऊन जा, 1 वर्षभर साखरे महाराज विसरणार नाही तुम्ही. ऐका रे, तुम्ही केलेलं स्वागत सफल होईल, कीर्तन सफल होईल, प्रवास सुखाचा होईल माझा. काय कीर्तन झालं बाबा, 1 वर्षभर तुम्ही म्हणाल ऐका घरी घेऊन जा, शिकण्यासाठी रे, शिकण्यासाठी रे. पोरगा म्हटला, राजांच्या महलात आला आणि त्या शिवानं राजाला मुजरा केला. राज, असं कळलंय मला की तुम्हाला तुमच्यासारखा दिसणारा पोरगा पाहिजे. होणार आहे शिवा. राज, तुम्ही जर गडावर नसले तर पोरं मलाच मुजरा करतात. मीच तुमच्यासारखा दिसतो राज. द्या की तुमचा मुकुट मला, द्या की तुमचे कपडे मला, द्या की तलवार तुमची मला, द्या की तुमचा शेला राज. मी बसतो राज या पालखीत, मी जातो राज. राज म्हटलं, अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, शेला मिळेल, तलवार सुद्धा मिळेल, नवे नवे माझं छत्रपती नाव सुद्धा मिळेल. आणि शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. शिवा, तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं, मग राज त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज, शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो, छत्रपती शिवाजी राजा मेलो. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेळ कमी आहे. वेळा 50 पावलावर, वेळा 10 पावलावर, वेळा 5 पावलावर. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय अशी ललकारी घुमली. राजा पळाला, राजा पळाला, हुजूर दगा. मग हा कोण आहे? हा राजांच्या वेशातला दुसरा कोणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर निघाल्या, सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि फाजल खान. आणि 3 तलवारीनं शिवाची कत्तल झाली. तर उसाच्या कांड्यासारखी त्याची बोटं कापली, उसाच्या कांड्यासारखी त्याचे पाय कापले, त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले, त्याच्या तलवारीच्या टोकानं डोळे बाजूला काढले, त्याचं मस्तक उभं चिरलं. ऐका रे, आणि त्याचा सगळ्या मांसाचा तो गोळा एका गोणीमध्ये भरला, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवला. महाराज, ज्या दिवशी राजांनी मांसाची गोणी सोडली, तर स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता. पण माझा जिवलग मित्र, फक्त माझ्यासारखा चेहरा, एवढाच याचा गुन्हा, माझ्यासाठी याचे बारीक बारीक तुकडे झाले. हंबरडा फोडून महाराज रडले. हो महाराज, राजे रडले. हो महाराज, राजांचे डोळे पुसले मावळ्यांनी. राज रडू नका, शिवाला आवडणार नाही राज, त्याला श्रद्धांजली मिळणार नाही राज. राजा नका राज. राजाने त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचे सगळे विधी गडावर केले. 20 दिवस गेले, 20 दिवस. आणि 20 दिवसांनी राजाने त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील, उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. इतका आनंद झाला महाराज त्या आईला. आईला वाटलं, एकनाथ महाराज राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा. आईला दुसरं काही नसतं ना,
आईला तिचं लेकरू हो महाराज. तिला वाटलं बाई माझं पोरग पण येणार, नक्की माझा पोरगा येणार. आईनं घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरती ताट तयार करा, तुमचे मालक येणार आहेत, महाराज येणार आहेत. तिला इतका आनंद झाला बाई, 6 महिन्यांनी नवरा पाहायला मिळणार. आरतीचं ताट केलं, कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं आणि गरीबाची पोर दरवाजात उभी राहिली. हो राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता पाटलाच्या आळीला, राजा आता न्हाव्याच्या आळीला, राजा आता अमक्या आळीला. अशा बातम्या मिळायच्या. आले राजे, तेवढ्यामध्ये पोरा तो कुंकुम तुलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून ती शिवा नाव्याची बायको पुढे सरकली. माझ्याकडे बघा, राजांना गंध लावायचा होता, तेवढ्यात गंध लावायचं आणि हसायचंच होतं, तेवढ्यामध्ये आतून आवाज आला, सुनबाई हो सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना. मागं पाहिलं तर माझ्या सासूचा आवाज, जिनं साडी दिली, जिनं मला मेकअप करायला लावला. सुनबाई तुम्ही नका वाढू राजांना, पोरांनो घरी घेऊन जा बरं. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या देण्याची पद्धत होती महाराष्ट्रात, चहा नव्हता. दूध आणि ते तांब्या दिला, गुळ घेतला आणि राजांनी पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला दरवाजातून बाजूला काढलं, का तिचा अपमान केला. आई म्हटली राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी का नाही आला. या आईला कसं कळलं. रडता रडता राजांनी विचारलं, आई कसं कळलं होतं मला. त्या आई म्हटली, राजा जगाला फसवताल जानता राजे तुम्ही, एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं तुमचा पोरगा, माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दरवाजात आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती राजा, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणाची पोळी तयार आहे, त्याची बायको तुमची आरती करायला तयार आहे. आज जर माझा पोरगा जिवंत असताना राज सगळ्या गावात नाचला असता, सगळ्या गावात नाचला असता राज माझा पोरगा, आणि तुमच्या आधी सगळ्या गावात म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय ग, राज आई राजा आलंय आपल्या घरी, आई राजा आलंय ग, आई राजा आलंय ग आपल्या घरी. ज्या आरती तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या आरती पोरगा माझा आता राहिला नाही. खूप त्रासदायक आहे महाराज, जास्त जर बोलायला गेलो तर मला आवडणार नाही. खूप गोड कथा आहेत पोरांनो. ह्या सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली. ती आई म्हटली नको राजा मला हे. राजा म्हटले राहू द्या, तुमच्या पोरानं आमच्यासाठी प्राण दिला. नाही राहू नको नको राज, घेऊन जा हे तुम्हाला. काय देऊ बघा आई तुम्हाला, तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, काय देऊ आई. ती आई म्हटली एकच द्या मला, एकच द्या. कुणाची येरझार संपते, कोणी म्हणावं आमचा व्यापार सफल होतो, ऐका एकच द्या राज. आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, सणाला, दिवाळीला पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, मला आता एकच द्या. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले ब्रह्मा महाराज. राजा म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत इथून पुढची सणाची पोळी खायला तुमच्या घरी येईल आई, काळजीच करू नका आई, काळजीच करू नका आई. अरे ऐका, असं म्हटल्याबरोबर आई म्हटली मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवांनाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा उरलाय. काय माणसं आहेत महाराज पोरांनो ही. अरे कधीतरी तानाजी अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, 200 कीर्तन आहेत माझी. त्या शारदाताई रडल्या, ते पुढचा ते दगडाच्या हृदयाचा माणूस रडला, महाराज सफल झालं कीर्तन माझं, घरी घेऊन जा. मातांनो शिकण्यासाठी आहे रे, पोरांनो शिकण्यासाठी आहे. एक नावी समाजाचा पोरगा राजांसाठी प्राण देतो, एक बाजी प्रभू राजांसाठी प्राण देतो, एक तानाजी म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं. या सगळ्यांनी म्हणावं
त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार विठोबा कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई हो बार कुमाई माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली 10:30 वाजून गेले कळालं नाही हो. 2च चरण झाली राहिलाय अभंग. पण आता आणखी काय घडतं म्हटले. हरी आला हाता चिंतन करता करता देव हातामध्ये आणला. मग कैची भयचिंता निर्भयता मिळाली निश्चिंतता मिळाली. कुणाच्या पारतंत्राखाली जगणं कुणाच्या पारतंत्राखाली राहणं राहिलं नाही. कशामुळे तुका म्हणे हरी काही उरोनी देऊरी. ज्याला साठवलं तो कर्म ठेवत नाही. तुका म्हणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपेत त्याचा नाश झाला. सगळं संपवतो भगवान काही उरोनी देऊरी. मग काय करायचं त्याच्यासाठी. साठविला हरी मीराबाई बनावं लागेल जनाबाई बनावं लागेल शिवानावी बनावं लागेल तानाजी बनावं लागेल मनोज जरांगे पाटील बनावं लागेल. देशासाठी जगावं लागेल धर्मासाठी जगावं लागेल मातीसाठी जगावं लागेल कीर्तनासाठी जगावं लागेल भजनासाठी जगावं लागेल. आपलं तन मन धन देश देव आणि धर्मासाठी द्यावं लागेल बरं का. म्हणून हे कीर्तन घरी घेऊन जा. वेळ संपलेली. मला इथून आज मी ना पुण्याहून आलो बरं का. काल 4 केले दत्त जयंतीचे. आज सकाळी कासारवाडी म्हणून भोसरीच्या जवळ खूप मोठा सप्ताहात 50,000 लोक. लक्ष्मण जगताप माझे आमदार पडले ते त्या वारले ते वैकुंठवासी झाले. त्यांच्या सौभाग्यवती आमदार मोठा सप्ताह करतात. त्याचा काला 8 वर्षापासून माझ्याकडे असतो आणि तो काला 1ला संपला. मला वाटलं होतं 10 वाजतात की काय जायला पण मी खूप बारी पळवली 140च्या खाली आणलीच नाही. आणली बाबा कसं तरी पोहोचलो. अजूनही एक सकाळी चांदवडला कीर्तन आहे. उद्या रात्री परत उद्या पण संध्याकाळी कर्ज खूप कीर्तन महाराज. डायरीमध्ये जागा नाही. खूप महाराष्ट्र प्रेम करतोय. काय महाराज तुमचा आवाज. सांगा जवान सांगा तानाजी सांगा येसाजी सांगा मुरारबाजी सांगा संत कथा सांगा मीराबाई. खूप कथा आहेत युट्यूबला. कीर्तनातलं काहीतरी घरी घेऊन जा बरं. विठ्ठल जय जय विठ्ठल.